ವಿಡಿಯೋ ಬಂತಾರ ವಿಡಿಯೋ ಧ್ವನಿ ಆಡಿಯೋ ಬಂತಾರ Hey, good afternoon, everybody. Just I am audible. Good afternoon, sir. Everybody please respond. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. How many are there? Total 41 participants are there. Okay, we'll start now. We'll wait for 1 or 2 minutes and then we'll start it. Okay. 43. Okay. Can I start now? Hello, anybody? Yes, sir. Okay, we'll start it now. Okay, sir. My subject is engineering physics. Okay, name is Dr. S.A. Lendway. I have total 19 years teaching experience in this same institute. My date of joining is 11th September 2001. I'm working from 2001 here. Okay, before your date of birth. Okay, your date of birth is maybe 2002, na? Everybody's. Okay. Then first we'll discuss this exam structure of this subject. ISC in semester exam 30 marks ISCs are there for 30 marks in semester exam. आपण 3 ISC घेतो 3 ISCs आणि बेस्ट ऑफ 2. समजा पहिल्या ISC ला एखाद्या विद्यार्थ्याला 30 पैकी 29 पडले असतील, सेकंड ISC ला 30 पैकी 30 असतील आणि थर्ड ISC ला समजा 24 पडले, तर आपण कुठले मार्क घेणार? अजून एकदा रिपीट करतो, आपल्याला ISC ला 30 मार्क्स द्यायचे आहेत. 30 पैकी आपण 3 ISC कंडक्ट करणार आहे 30 मार्क्स देण्यासाठी. त्याच्यापैकी बेस्ट 2 पकडणार आहे, ॲव्हरेज ऑफ बेस्ट 2. समजा पहिल्या ISC ला 30 आउट ऑफ 30 असतील ISC नंबर 1 ला, सेकंड ISC ला असतील 29 आउट ऑफ 30 आणि थर्ड ISC ला जर 24 पडले तर विच 2 ISCs विल कन्सिडर फर्स्ट अँड anyone please? Second. 29. First and second, na? First and second we'll consider. We'll take average of 30 and 29. 30 plus 29 dividing by 2 means we are getting 29.5 means 30. 30 पैकी 30 मिळाले, म्हणजे असं एकूण 3 ISC घेणार आहे, त्याच्यावर 30 मार्क्स दिले जातील. सेकंड जे आहे ICA. ICA म्हणजे काय आहे सांगितलं असेल कोणीतरी? ICA, व्हॉट इज ICA? इंटरनल असेसमेंट. काय म्हणतात ICA ला? इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. म्हणजे प्रॅक्टिकलचे जे मार्क्स आहेत त्याला आपण ICA म्हणतो. ते प्रॅक्टिकलचे जे 25 मार्क्स आहेत ते कशाच्या बेसिसवर देतो आपण? युनिट टेस्ट. तुमच्या युनिट टेस्ट एक 3 युनिट टेस्ट घेतल्या जातील सेमिस्टरमध्ये. सेकंड आहे तुमचे जे अटेंडन्स आहे, क्लासमधले अटेंडन्स असेल, प्रॅक्टिकलचे अटेंडन्स असेल, ते पण हे 25 मार्क्स देताना कन्सिडर केले जाते. थर्ड इज लॅब परफॉर्मन्स. म्हणजे प्रॅक्टिकल करताना तुमचा प्रॅक्टिकलचा परफॉर्मन्स चेक केला जातो. वेळेत बाबा तुमचे जे जर्नल्स आहे वेळच्या वेळी चेकिंग केलं जातं का नाही त्याचं रेकॉर्डिंग ठेवलं जातं. आणि लास्ट वन इज द असाइनमेंट्स. ह्या 3-4 गोष्टीच्या बेसिसवर हे 25 मार्क्स दिले जातात. युनिट टेस्ट, अटेंडन्स, लॅब परफॉर्मन्स आणि असाइनमेंट्स. ह्या बेसिसवर हे 25 मार्क्स दिले जातात. 30 झाले ISC चे, 25 झाले प्रॅक्टिकलचे म्हणजे ICA इंटरनल कंटिन्युअस असेस. त्याला आपण टर्म वर्क पण, सोपं नाव आहे त्याला टर्म वर्क. ठीक आहे. आणि थर्ड जे आहे ती युनिव्हर्सिटी एक्झाम घेते, त्याला आपण म्हणतो एंड सेमिस्टर एक्झाम. ती किती मार्काची आहे एंड सेमिस्टर एक्झाम? एनीवन? हाऊ मेनी मार्क्स आर देयर इन सेमिस्टर एक्झाम? 70 मार्क्स. 70 मार्क्स आहेत. 70 मार्क्स कसे? 2 सेक्शन आहेत आपल्या फिजिक्स मध्ये. सेक्शन 1 एक आहे आणि सेक्शन 2 आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. सेक्शन 1 मध्ये एकूण 4 युनिट्स आहेत. एकूण 4 चॅप्टर, आपण चॅप्टर म्हणतो त्याला. सेक्शन 1 मध्ये 4 आहेत आणि सेक्शन 2 मध्ये पण 4 युनिट्स आहेत. पहिला सेक्शन 1 मध्ये 7 मार्काचे MCQ चे एका मार्काचे असे 7 क्वेश्चन विचारले जातात.
सेक्शन 1 वर. म्हणजे एकूण किती चॅप्टर वर? 4 चॅप्टर वर MCQ चे 7 क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येक MCQ ला किती मार्क्स आहे? 1 मार्क्स. म्हणजे टोटल किती झाले? 7 मार्क्स झाले. 7. 7. दुसरा जो आहे क्वेश्चन कसा असतो? 3 मार्काचे 6 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यापैकी आपल्याला 8 दिले जातात. 8 पैकी आपण किती अटेम्प्ट करायचे आहेत? 6 करायचे आहेत. म्हणजे 6 इंटू 6. म्हणजे किती झाले? 18 मार्क्स झाले. हा क्वेश्चन 2 असतो. सेक्शन 1 मधला क्वेश्चन 1 म्हणजे काय झाले? MCQ झाले 7 मार्काचे. 3 मार्काचे 6 क्वेश्चन, त्याला आपण शॉर्ट क्वेश्चन म्हणतो. त्याचे किती मार्क्स झाले? 18 झाले. आणि थर्ड काय आहे? 5 मार्क्सचे किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला? 2 करायचे. एकूण किती दिले जातात तुम्हाला? किती क्वेश्चन? 4 क्वेश्चन दिले जातात. 4 पैकी किती अटेम्प्ट करायचे आहेत? 2. म्हणजे हे किती झालं? 5 इंटू 2 किती झाले? 10 झाले. म्हणजे 10. तिन्हीची समेशन केली तर किती झाले टोटल? हाऊ मेनी मार्क्स? 35 म्हणजे सेक्शन 1 चे 35. ओके, सेक्शन 1 चे 35. प्लीज एव्हरीवन प्लीज म्यूट युअरसेल्फ. एकानेच फक्त कोणी जरी सगळ्यांनी जर चालू ठेवलं तर काहीच ऐकायला येणार नाहीये. अजून कोण आहेत? वैष्णवी झाले सगळे, तर 2 जण राहिले फक्त. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. 35 झाले. तसेच सेक्शन 2 चे पण किती आहेत? 35 आहेत. 35 प्लस 35 असे किती? 70 मार्क्सची ESC असते, एंड सेमिस्टर एक्झाम. म्हणजे एकूण किती झाले? IAC चे 30, ICA चे किती झाले? 25 आणि EAC चे 70. म्हणजे 70 प्लस 30 100, 100 प्लस 25 म्हणजे 125 मार्क्स आहेत. कुठला सब्जेक्ट आहे आपला? अजून एकदा बघा, कुठला सब्जेक्ट आहे आपला? इंजिनिअरिंग फिजिक्स. इंजिनिअरिंग फिजिक्सचे टोटल मार्क्स किती आहेत? एनीवन? रोल नंबर 6 कापसे. How many marks are there? Kapse Priti Kapse. Please unmute and tell me. Priti Kapse. 70 marks. 70 plus 30 plus किती? 25. टोटल किती झाले? 125. बरोबर आहे का? 75. Okay, 125. ठीक है. Next question is from my side. One question is there. What is definition of physics? Anyone please? I will tell name. Pragati Gove, roll number 4. What is physics? What is definition of physics? You studied in 11th, you studied in 12th. Okay, what is physics? What is definition of physics? Who will tell? Pragati Gove, roll number 4. Sorry, roll number 4 na? 4. Pragati Gove. Tell me. Others please unmute. Others please mute. Only Pragati Gove, she will unmute and she will tell the definition. What is definition of physics? Tell 1 or 2 sentences, no issue. Will tell them. Borade. Please. The scientific study of natural forces such as light, sound, heat, electricity, pressure, etc. Okay, he is correct. Any other? What is physics? What is definition of physics? Bile, Anuja Bile, roll number 3. What is physics? He is correct now. Or any other? Same definition or similar definition? Branch of Physics is a science deals with energy, Okay, branch of science which deals with matter, energy. matter, energy. Okay. Any other? Who is A16? Roll number Pratish. What is physics? What is definition of physics? Physics is the analysis of nature. Analysis of Nature. Analysis of nature. Okay. The initial part I will tell. Branch of science which deals with study of branch of science which deals with study of natural aspects. Study of once again I will repeat. The branch of science which deals with study of natural aspects in terms of elementary principles and laws is called as physics. Okay, can I repeat? The branch of science which deals with, initial part is same, the branch of science which deals with study of natural aspects in terms of elementary principles and laws is called as physics. This is definition of physics. Now we will repeat the same definition. Roll number 21, Gosavi.
Yes, sir. Huh. Roll number 21, please. What is physics? What is definition of physics? Repeat it once again. Gosavi. Physics is the natural science. Once again, I will repeat initial part. The branch of science which deals with study of. That part is common. Huh? The branch of science which deals with study of natural aspects in terms of elementary principles and laws. Gosavi. Huh? Roll number 21, Gosavi. Huh? Pratik. Pratik, tell me the definition. Huh? You are not audible. Please loudly. Huh? Gosavi, then Patil. The Patil. branch of science which deals with natural aspects in terms of Elementary means primary. Primary principles and laws. laws is called as physics. Okay, this is definition of Physics. physics. The next is next slide. Okay, unit number 1. Is a semiconductor physics. Nagne sir. Okay, unit number 1 is a semiconductor physics. Okay, what is semiconductor? What is definition of semiconductor? Anyone? What is semiconductor? You studied in 12th. What is definition of semiconductor? That A16, roll number A16, Pratish. What is definition of semiconductor? Anyone? Any other? That A33. Solid substance that allow heat or electricity to pass through it or along it a particular condition. Okay, particular condition. Heat or electricity allow means which property is there? Which physical property is there to allow heat and electricity? Whose conductance is more than metals and less than metals and more than insulators. Okay, conductivity of semiconducting materials lies between insulators and good conductors. These materials are called as semiconductors. Means conductivity, which property? Physical property. Which physical property? That conductivity. Conductivity of semiconducting materials lies between insulators and good conductors. These materials are called as semiconductors. What is conductivity? What is definition of conductivity? Anyone? What is definition of conductivity? Anyone? What is conductivity? What is definition of conductivity? Use. Okay, we are revising only that 12th part. Reciprocal of resistance. Reciprocal of resistivity. Reciprocal of resistivity is called as conductivity. Okay, and that conductivity of semiconducting materials lies between insulators and good conductors. Okay, what is resistivity? What is resistance? What is unit of resistivity? What is unit of conductivity? First, what is resistivity? For example, see here, this is the conductor. L be the length of this. L be the length of conductor. And what is A? A is the cross-sectional area. A is the cross-sectional area. L be the length. Resistance of this conductor is directly proportional to. Resistance is directly proportional to length of conductor, and it is inversely proportional to cross-sectional area. Okay. Are you getting? The resistance is directly proportional to the length, and it is inversely proportional to the cross-sectional area. Section of area. Okay, therefore R is equal to rho. Rho means what? Rho? Specific
resistivity. R is equal to, okay, rho L by A. Therefore rho is equal to, काय येणार आहे? Rho is equal to R into RA into L. RA dividing by L, na? RA upon L. RA upon L. Then what is unit of rho? What is unit of resistivity? Ohm meter. Ohm meter. Okay, ohm meter is the unit of specific resistivity. And conductivity, what is conductivity? Reciprocal of resistivity. Reciprocal of resistivity is called as conductivity. Okay, what is unit of conductivity then? Conductivity. What is unit of conductivity? Per ohm per meter. Okay, ohm meter raised to -1 or move per meter. Okay, move per meter. This is unit of conductivity. Okay, one more part is in 12th you studied 3 types of energy bands. Okay, we are discussing unit number 1. Okay, syllabus of this unit number 1. First we'll discuss syllabus and then we'll start unit number 1 after discussion of complete syllabus. Means after discussion of 8 units, then we'll start unit number 1. पहिल्यांदा आपण काय करू, प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय शिकायचं आहे ते डिस्कस करू आणि नंतर युनिट नंबर 1 आपण स्टार्ट करणार आहोत. काय ठीक आहे. नेक्स्ट इज what is 3 types of energy bands are there. What is first band? What is energy band first? Definition of energy band. Then 3 types of energy band you studied in 12th. Anyone? What is energy band? कोण सांगताय? मी नाव घेऊ एक प्रत्येकाचं. A11 शेंडे शिवानी. What is energy band or which 3 types of bands are there? कोण कोणते bands आहेत? 3 types of bands. कोण सांगताय? A11 शिवानी शेंडे. There are 3 types of bands. Intrinsic, extrinsic. Loudly, I'm not getting. 3 types of bands. पहिला कुठला आहे? Intrinsic. Intrinsic. हे टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर झाले. मी बँड विचारतोय. टाइप्स ऑफ एनर्जी बँड विचारतोय. टाइप्स ऑफ एनर्जी बँड. Filled band. कंडक्शन बँड. अजून Valence band. बॅलन्स बँड. अजून थर्ड वन इज कंडक्शन बँड. बँड अजून एक राहिला दोन्ही मधला. Band gap. फॉरबिडन एनर्जी बँड. काय म्हणतो आपण त्याला? फॉरबिडन एनर्जी और बँड गॅप पण म्हटलंय का नाही? बँड गॅप. ओके. देन डेफिनेशन ऑफ एनर्जी बँड काय आहे? द कलेक्शन ऑफ व्हेरी क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड. ओके. The first type of energy band is valence band. कोण सांगते definition of valence band? The last band of the atom. कसला band? Last. The last band of atom. Last band of atom. Is called as valence band. असं लिहून चालणार नाही आपल्याला. जे आपण डेफिनेशन लिहितो त्याच्यापैकी परफेक्ट डेफिनेशन्स हा परफेक्ट पाहिजेत. फिजिक्सची कशी परफेक्ट डेफिनेशन सांगितली, सेमीकंडक्टरची सांगितली किंवा आपण The कंडक्टिव्हिटी electron of that band. The electron of that band. Electron of The number of electron in outermost orbit is nothing is called as a valence okay. band. Definition of valence electrons सांगितलं तुम्ही. The number of electrons present in the outermost cell or the number of electrons present in the outermost orbit, these electrons are called as valence electrons सांगितलं. आपल्याला कशाची डेफिनेशन पाहिजे? व्हॅलन्स बँड. कोण सांगते? आता जवळ आलाय तुम्ही त्याच्या डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ व्हॅलन्स बँड येते का ऐकायला? हॅलो. Yes sir. Yes sir. What is valence band?
These electrons are called a valence electron and the corresponding band is called a valence band. The band formed by series of energy levels containing valence electrons is called as valence band. Okay? Or the band which is occupied by valence electrons is called as valence band. Definition में. Okay? The band which is occupied with valence electrons is called as valence band. The energy band contains valence electrons. This band is called as valence band. Similarly, what is the definition of conduction band? Definition of conduction. The second type of band is conduction band. Second type of band is conduction band. The band beyond the valence band is called as conduction band. Okay, next higher permitted band. त्याला काय म्हणायचं? Next higher permitted band after valence band is called as conduction band. Next higher permitted band after valence band is called as conduction band. Okay, then third is, okay, this is the valence band I will show now. Okay, valence band. This valence band means the band which contains valence electrons is called as valence band. Next higher permitted band is called as conduction band, and separation between these two bands means valence band and conduction band is called as forbidden energy gap. Separation between valence band and conduction band is called as forbidden energy gap. Okay. Okay, this is the types of energy bands. Means solids, they are classified into 3 classes on the basis of this forbidden energy gap. In detail, we'll see. Now, what is types of semiconductors? What is classification of semiconductors or types of semiconductors? कौन सांगता है? There are 2 types of semiconductors. Intrinsic semiconductor, extrinsic semiconductor. Okay, intrinsic semiconductors and extrinsic type of semiconductors. What is intrinsic? What is definition of intrinsic semiconductors? Mane, A9. Extremely pure semiconductor is called an intrinsic semiconductor. Okay, extremely तो word काढा. Pure semiconductors are called as intrinsic type of semiconductors. Second is extrinsic. What is definition of extrinsic type of semiconductors? Sandhya roll number is, what is roll number? Roll number 14, A14. What is the extrinsic type of semiconductors? A14. Doped semiconductor are called extrinsic semiconductors. Okay, impure semiconductors or doped semiconductors are called as extrinsic type of semiconductors. कशासाठी डोपिंग करतो आपण? To increase conductivity. कशासाठी? Conductivity वाढवण्यासाठी. Okay, to increase the conductivity. कुणाची conductivity वाढवतो आपण? Semiconductor. कुठल्या सेमीकंडक्टरची? प्युअर सेमीकंडक्टरची, म्हणजे इंट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टरची. ओके, this conductivity of this intrinsic type of semiconductors is modified, or conductivity of this pure semiconductors is increased by adding impurity. These impure semiconductors or doped semiconductors are called as extrinsic type of semiconductors. Again, there are 2 types of extrinsic type. त्याचे अजून 2 टाइप आहेत. कुठले कुठले मग दाखवलेत मी स्क्रीन? N type and P type. N type semiconductors, P type semiconductors. Okay, then first, what is intrinsic? Pure semiconductors are called as intrinsic type of semiconductors. त्याचे examples कुठले आहेत? Examples of intrinsic type of semiconductors समोरच आहेत तुमच्या. थोडीशी स्क्रीन इकडे घेतो मी, दिसतेत तुम्हाला. सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉनची बँड गॅप किती आहे? 1.1 eV. 1.1 eV. What is eV? eV is the
ओके कशाचं युनिट आहे होते एनीवन सगळ्यांनी ऑन करू नका सगळ्यांनी म्यूट करू नका अनम्यूट करू नका एकाने हा कोण आहे A13 तंबोळी सिलिकॉनची 1.1 इलेक्ट्रॉन होल्ड व्हॉट इज दॅट इलेक्ट्रॉन होल्ड इट इज युनिट ऑफ बँड गॅप एनर्जी ना इट इज युनिट ऑफ एनर्जी हाऊ टू कन्वर्ट जूल इनटू इलेक्ट्रॉन होल्ड कोण सांगू शकताय इट इज युनिट ऑफ एनर्जी ठीक है then germanium what is band gap of germanium 0.74 okay these two semiconductors are pure semiconductors silicon and germanium these two are the pure semiconductors these two are the, okay intrinsic type of semiconductors okay then in intrinsic अजून एक पहिला पॉइंट काय बघितला आपण intrinsic means definition पैकी what is definition pure semiconductors are called as intrinsic type of semiconductor okay त्याचे examples कुठले कुठले examples आहेत सिलिकॉन germanium अजून third point अजून एक बघणार this silicon and germanium they are from which group कुठल्या ग्रुपचे आहेत ते periodic table मध्ये silicon and germanium they are from which group elements 13 group. third group fourth group fifth group 13 group. Fifth group. Fifth group, not fifth group, is incorrect answer. Silicon and germanium, pure semiconductors, valency 4. Valency 4 means outermost. Fourth group. 14 group. Outermost cell contain 4 electrons. The outermost मध्ये 4 आहेत. They are from which group? फोर्थ Fourth group. Okay, silicon and germanium, they are from which group elements? Fourth group. Valency 4. Valency, okay, valency 4 means outermost cell contain how many electrons? 4 electrons. Okay. These 4 electrons form 4 covalent bonds with 4 neighboring germanium atoms. Just check it here. It's at 0 Kelvin, not a single electron free for electrical conduction, but some heat is supplied. Then breaking of covalent bond takes place. Once again, I will repeat. If small amount of heat is supplied, breaking of covalent bond takes place, and 1 electron and 1 hole is generated. Means in intrinsic type of semiconductors, number of electrons is equal to number of intrinsic charge carriers. Number of electrons is equal to number of holes. Okay, number of electrons is equal to number of holes. Once again, we'll repeat 3 points from intrinsic. What is first point? Pure semiconductors are called as Intrinsic. Semiconductor is called as intrinsic elements. Okay, second point. Example, silicon and germanium. Germanium and silicon. Others, please stop. Anyone. We'll repeat it once again. It's silicon and germanium. And third point is 2 points are covered nicely. Third point. Who is telling? Number of electron is equal to number of holes. Electrons is Okay, equal to number of. Okay, number of electrons, Salvital, she is telling now. Number of electrons is equal to number of holes. Then first point is they are pure semiconductors. Examples is silicon and germanium. Now we'll go for N type. Next is N type. Next slide is we'll go for N type. This extrinsic type of semiconductors. These doped semiconductors are called as extrinsic type of semiconductors. Doping कशासाठी करतोय आपण? To modify the conductivity. Modify the conductivity. Means कुणाची modify करतो आपण? Pure semiconductor ची. Pure semiconductor म्हणजे कोण आहे? Silicon आणि germanium. Okay. Then first is N type. N type. This silicon or germanium doped with which group elements? Fifth group. Okay, silicon and germanium doped with fifth group element. Fifth group means valency. त्याला काय म्हणतो आपण? Pentavalent. त्याचे Pentavalent impurity. example सांगा pentavalent चे. Arsenic, phosphorus, antimony. Phosphorus, arsenic,
अँटीमनी ना. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिफ्थ ग्रुप एलिमेंट्स. तिथं काय होत आहे, आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यापैकी 4 काय होते, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात आणि पाचवा लूजली बाउंड असतो. ओके, कशाची, त्याच्या न्यूक्लियसची. ठीक आहे, पेंटाव्हॅलंट. And next is detail in detail we'll see it afterwards. When a semiconductor म्हणजे कुठला ग्रुप आहे, fourth group elements such as silicon or germanium doped with pentavalent means group 5 elements, phosphorus, arsenic, antimony. These are the examples of pentavalent. Okay, and due to addition of this pentavalent काय create होतं, व एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तयार होतात का होल होते, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एन टाइप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोणते आहेत, इलेक्ट्रॉनचे. मेजॉरिटी कॅरियर्स इन एन टाइप इलेक्ट्रॉन्स. ओके, आता मला एक 3 पॉइंट्स मध्ये कोण सांगते एन टाइप, 2 to 3 पॉइंट्स मध्ये. दॅट्स कोण आहे, मारुती इज देयर ना. गोखले प्लीज टेल मी 3 पॉइंट्स मध्ये शॉर्ट मध्ये सांगायचे एन टाइप. N times form more number of electrons. ओके, मेजॉरिटी चार्ज, त्याला आपण सोप्या भाषेत म्हणून मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर द इलेक्ट्रॉन्स. सेकंड पॉइंट, सिलिकॉन और जर्मेनियम डोप्ड विथ, कशाने डोपिंग करतो आपण, विच ग्रुप एलिमेंट्स, 5 fifth group element. ओके, फिफ्थ ग्रुप पेंटाव्हॅलंट. एक्झाम्पल्स, दुसरा पॉइंट आहे की एक्झाम्पल्स, पेंटाव्हॅलंटचे एक्झाम्पल्स कोण सांगताय, आता I will repeat 3 points in similar manner. You tell for P type. First is in N type, silicon or germanium doped with pentavalent impurity. पहिला पॉइंट मी रिपीट करतो अजून, सिलिकॉन और जर्मेनियम डोप्ड विथ पेंटाव्हॅलंट impurity. Second, examples of pentavalent means fifth group elements, phosphorus, arsenic आणि antimony. आणि थर्ड पॉइंट, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर दी इलेक्ट्रॉन्स. ओके, हे असेच 3 पॉइंट मला पी टाइप साठी सांगायचे. विल टेल, अजून एकदा रिपीट करतो, वन सेकंड आय विल रिपीट. इन पी एन टाइप सेमीकंडक्टर, सिलिकॉन और जर्मेनियम डोप्ड विथ पेंटावेलेंट impurity. Second, examples of this pentavalent impurity or fifth group elements is phosphorus, arsenic आणि antimony. And third point is in n type semiconductor, majority charge carriers are the electrons. हे 3 पॉइंट मला p टाइप साठी सांगायचे. I will tell the names. A05 कंगळे, A05 we will tell. A05, others please mute. अनुराधा कंगळे, Pure semiconductor. Anuradha Kangle, I am telling name. Borade, please mute yourself. Roll number 5. Okay. She will tell now. First point, 3 points. Start now. Anuradha Kangle, please start it. Can I take another name is Maruti Shinde, A12. Sorry, Madhuri Shinde. Madhuri Shinde, A12, roll number 12. Sir, me sangu? Sanga, please start it. When a semiconductor of group third, such as semiconductor चे कुठल्या ग्रुपचे आहेत, प्युअर सिलिकॉन जर्मेनियम, they are from fourth group. Such as silicon or germanium doped with a trivalent impurity, such as boron or gallium, indium, aluminium, etc. This called the p types of semiconductor. Okay, you are correct. First point is correct. Second one. Example: boron, gallium, indium, and aluminium. Okay. Third point. N-type semiconductor electrons are minority. आणि p types आपण बघतोय. p type semiconductor holes are the minority. Holes are the Majority. Yes. Okay, once again I will repeat 3 points for p type. P type, silicon or germanium doped with trivalent impurity. Second point काय आहे, examples: boron,
indium, aluminum. These are the examples of trivalent impurity. And third one is in p-type semiconductor, majority charge carriers are the Holes. holes. Okay, these are the key points for p-type semiconductor. Okay, म्हणजे आपण काय काय बघितलं, इंट्रिन्सिक बघितलं, एन टाइप बघितलं, पी टाइप बघितलं. MCQ चे काय, एक्सेप्ट टाइप सेमीकंडक्टर इज फॉर्म बाय ऍडिंग इम्प्युरिटी. काय म्हणतो आपण, एक्सेप्ट टाइप म्हणजे कुठलं, थर्ड और फिफ्थ? एक्सेप्ट टाइप सेमीकंडक्टर मीन्स थर्ड टाइप और थर्ड ग्रुप और फिफ्थ ग्रुप? एक्सेप्ट टाइप Third group. Okay. Third group. Okay, semiconductor that contain acceptor ions means holes. That semiconductor is called as p-type. P-type. Examples of silicon and germanium is doped with. Examples of the impurity item. Aluminum. Okay. In unit number 1, we are discussing that semiconductor. Okay, then first article from this unit is classification of solids. पहिले कुठला आहे, classification of solids. Okay, solids, they are classified into how many classes? On the basis of conductivity, there are how many classes? First article from this semiconductor physics, classification of solids. Solids, they are classified into 3 classes on the basis of conductivity. सांगितले आपण सेमीकंडक्टरच्या डेफिनेशन मध्ये कव्हर केलं आपण. इन्सुलेटर्स, फर्स्ट पार्ट इन्सुलेटर्स, सेकंड पार्ट conductor and semiconductors. इन्सुलेटर्स, सेमीकंडक्टर्स अँड कंडक्टर्स. मला इन्सुलेटरचे 2 पॉइंट्स कोण सांगताय? मिनिमम 1 or 2 पॉइंट्स. आपला 12वीत झालाय म्हणून आपण डिस्कस करतोय. 1 or 2 पॉइंट्स फ्रॉम इन्सुलेटर्स, 2 पॉइंट्स फ्रॉम सेमीकंडक्टर्स अँड 2 पॉइंट्स फ्रॉम कंडक्टर्स. 2 बस झाले. 2 points from insulators, 2 points from semiconductors and 2 points from conductors. A13, roll number 13. कौन सांगते roll number 13? तंबोळी. In case of insulator, valency bond is completely filled and conduction band is completely empty, and no electrons are available for conductor, and hence do not conduct electric current. Okay, in insulators, I will correct it. In insulators, width of forbidden band is more. Okay, width of forbidden energy gap is more, means very high energy is required to transfer electrons from valence band to the conduction band. Okay, तुम्ही सांगितला तोच पॉइंट मी व्यवस्थित सांगितला. दुसरा पॉइंट, सेकंड पॉइंट एक्झाम्पल सांगा. सेकंड पॉइंट मध्ये एक्झाम्पल सांगितलं तरी चालतं इन्सुलेटरचं. Any example of glass, wood, rubber. Okay, glass, wood, rubber. These are the examples of insulating materials. Insulator. Oil. Okay. Then second is semiconductors. Semiconductors. कोण सांगताय semiconductors? 1 or 2 points. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपला रोल नंबर आणि नाव टाकायचं. चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर, नाव टाका अटेंडन्स साठी. सेमीकंडक्टर्स, 1 or 2 points फ्रॉम सेमीकंडक्टर्स. स्क्रीनवरच एक नवीन नाव कुठला तरी मी रोल नंबर वाचतो. शेवटचे रोल नंबर A60 आहे का? A60 रोल नंबर A60. A60. A52 कुलकर्णी. A52 कुलकर्णी. कोणच रिस्पॉन्स देत नाही. डेकणे आहेत का? डेकणे का सगळ्या अटेंडन्सला बाहेर? डेकणे. A55. एनर्जी गॅप. आता सेमीकंडक्टरचे जसं इन्सुलेटरचे 2 पॉइंट सांगितले तसे सेमीकंडक्टरचे. Energy gap between conduction band and valence band is less than 3 electron volt. Okay, it is less as compared to insulators असं म्हणायचं. Energy gap between means width of forbidden gap is less as compared to insulators. This is first point. Second point, example सांगितलं तरी चालेल. Example. Silicon, germanium, gallium. Gallium, silicon and germanium. These are the examples of semiconductors. Okay, third from conductors. 1 or 2 points from conductor.
Anyone? In conductors, forbidden energy gap is low. High conductivity. Okay, in conductors there is no forbidden gap, एनर्जी गॅप नसतोच. दोन बँड ओव्हरलॅप होतात एकमेकाला. कुठले कुठले? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. दे आर ओव्हरलॅप टू इच अदर. दोन्ही एकमेकाशी काय आहेत? ओव्हरलॅपिंग आहे. ते मीन्स इलेक्ट्रॉन्स इझिली ट्रान्सफर फ्रॉम व्हॅलन्स बँड टू दी कंडक्शन बँड. त्याच्यामुळं कंडक्टर मध्ये एकाच प्रकारचे चार्ज कॅरियर्स असतात. कुठल्या प्रकारचे हो? फक्त इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात कंडक्टर मध्ये? फक्त इलेक्ट्रॉन्स. आणि सेमीकंडक्टर मध्ये कुठले असतात? दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स. कुठले कुठले? इलेक्ट्रॉन अँड होल. ओके, सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स. आणि कंडक्टर मध्ये कुठले असतात? फक्त इलेक्ट्रॉन्स. फक्त इलेक्ट्रॉन्स. कंडक्टर मध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स, सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स. ओके, नेक्स्ट दिस इज फर्स्ट आर्टिकल इज क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. तुम्ही लिहिताय का? नंतर लिहून देऊ द्या, पाठवून देतो मी नंतर. देन सेकंड इज फर्मी लेवल. इट इज नॉट इन 12th. Fermi level, what is definition of Fermi level, etc. we'll discuss. Then third is Fermi direct probability distribution function. हे 3 आहेत 1.1 मध्ये. त्याचे एकूण 3 मार्क्स आहेत. त्याच्यावर 3 मार्काचाच क्वेश्चन असेल. ह्या फर्स्ट 1.1 वर 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाणार नाहीये. 3 मार्काचा क्वेश्चन किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. दिस इज 1.1. देन 1.2 Fermi level इन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. फक्त आपण 12वी पर्यंत इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक शिकलोय. ते फर्मी लेवल वगैरे शिकलेलं नाही. ते आपण इथं बघणार आहोत. फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. देन इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन. हे पण आपल्याला 12वीत झालेलं नाही. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल. आणि हे डेरिवेशन ऑफ EFIN मीन्स डेरिवेशन ऑफ फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. इथे एकूण 1, 2 आणि 3 आर्टिकल्स आहेत. पहिलं कुठलं आहे? फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. सेकंड आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल. थर्ड आर्टिकल आहे डेरिवेशन फॉर फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. याच्यावर पण 3 मार्काचाच क्वेश्चन असेल. 5 मार्काचा क्वेश्चन नसणार आहे ह्याच्यावर पण. एक MCQ किंवा 3 मार्काचे क्वेश्चन असतील. नंतर आहे हॉल इफेक्ट. ओके, अँड इट्स ऍप्लिकेशन. ह्याच्यावर 5 मार्काचा हॉल इफेक्ट वर एक 5 मार्काचा क्वेश्चन आहे. हॉल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन्स. आणि न्यूमरिकल्स पण असू शकतात ह्या हॉल इफेक्ट वर. ओके, तर हॉल इफेक्ट त्याचा बेस आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इन 12th यू स्टडीड दॅट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. एनीवन व्हॉट इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल? ते माहित असणं, हॉल इफेक्ट शिकायच्या आधी ते माहित असणं गरजेचं आहे. 12वीत झालंय. What is Fleming's left hand rule? Can I take name? Maitre 827 आहे का? 827 Maitre. काहीतरी सुरुवात तर करा कमीत कमी. रणजित आहे ते 828. सरवाळे रणजित. माहित नाही म्हणून तर कमीत कमी सांगाल 2 म्हणून. रणजित कोणच रिस्पॉन्स देत नाही. ठीक आहे. एनीवन कुणाला माहित आहे त्यांनी सांगा, नसेल तर नो म्हणून. What is Fleming's left hand rule? Can I start? 3 fingers of the left hand, they are stretched in such a way that they are mutually perpendicular to each other. कुठल्या कुठल्या 3 fingers आहेत वो? This is middle finger आणि forefinger. आता स्टार्ट करताय. मिडल फिंगर इंडिकेट्स magnetic field. Electric current. Direction of electric current. Okay. Thumb indicates Force. Direction of force. okay, and this indicates, forefinger indicates Magnetic field. Direction of magnetic field around the wire. This is forefinger indicate direction of magnetic field. This middle finger indicate direction of current, and thumb indicates force due to magnetic field. Force due to magnetic field. अजून एकदा रिपीट करतो. This thumb indicates force due to magnetic field. This forefinger indicates direction of magnetic field means B, and here middle finger indicate direction of current. Okay, ह्या बेसवर
हॉल इफेक्ट वगैरे आहे. दिस इज युनिट नंबर 1. देन युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 जे आहे ते आपलं क्रिस्टलोग्राफी आहे. सेकंड युनिट आहे क्रिस्टलोग्राफी. Crystallography, study of crystal structures. This chapter, 90% part of this unit was you studied in 12th chemistry. पहिला चॅप्टर होता सॉलिड स्टेट फिजिक्स. काय होतं केमिस्ट्री मधलं पहिलं युनिट 12वीतलं? Solid state. Solid state. Okay. Then solids, they are classified into 3 classes. कुठले solids, they are classified into 3 classes. Crystalline solids, Crystalline amorphous. crystalline solids, amorphous solids, and polycrystalline solids. ठीक है. Crystalline बद्दल anyone? What is crystalline solids? True solids are crystalline solids. Crystalline solids? True solids. True solids. Okay. Any other? Crystalline solids are arranged in amorphous solids are not arranged in a regular manner. Okay. Miss, all the in crystalline solids, the atoms, they are arranged as here. Atoms, they are arranged in a regular and periodic manner. Okay. This is called as crystalline solids. Atoms, they are arranged in a regular and periodic manner. Amorphous मध्ये काय आहे? Sorry, second polycrystalline. Sorry, amorphous. Non-crystalline means amorphous solids. The word I have. Substance appears like solid but do not have perfect shape. A random arrangement of atoms. फक्त ॲटमच्या अरेंजमेंट बद्दल बोलायचं आहे. ॲटमच्या अरेंजमेंट बद्दल. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये कसं असतं ॲटमच्या अरेंजमेंट? रेग्युलर अँड पिरियडिक मॅनर. ओके. ॲटम्स दे आर अरेंज्ड इन अ रेग्युलर अँड पिरियडिक मॅनर. कशामध्ये? क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. अमॉर्फस मध्ये कसं आहे? complete atoms, they are arranged randomly distributed. Okay, completely random manner. Okay. And third one आपण एक बघितला होता. अजून कुठला बघितला तो? पॉलीक्रिस्टलाइन. पॉलीक्रिस्टलाइन मध्ये काय असतंय? तुम्ही ऐकलंय का? रॅन्डम अरेंजमेंट ऑफ स्मॉल सिंगल क्रिस्टल्स. काय म्हणतोय मी? रॅन्डम अरेंजमेंट ऑफ स्मॉल सिंगल क्रिस्टल्स. त्या स्मॉल सिंगल क्रिस्टल्सला आपण ग्रेन म्हणतो. काय म्हणतो त्याला? ग्रेन. Okay, once again, solid. There are 3 classes. First one is crystalline. Second, crystalline means atoms, they are arranged in a regular and periodic manner. Second one is amorphous. The atoms, they are arranged in a completely random manner. And polycrystalline मध्ये random arrangement of small single crystals. Random arrangement of small single crystals. This is called as polycrystalline solids. Okay. Then your unit is crystallography. Definition of crystallography: different solids having different physical properties. Listen carefully. Different solids having different physical properties. These physical properties of crystalline solids depends upon crystal structure. Depends upon कौन है? देखने. Okay. For example, some solids are good conductors of heat and electricity. आपण म्हणतो some solids are good conductors of heat and electricity. Some solids are bad conductors of heat and electricity. बरोबर आहे ना? Okay. Some solids are brittle म्हणजे खडू सारखे असतात. Some solids are tensile. म्हणजे these are the physical properties. Good conductors, bad conductors, tensile. These are the physical properties. ह्या physical properties कशावर अवलंबून आहेत हो? Physical properties depends upon structure. Physical properties depends upon crystal structure. Physical properties depends upon crystal structure. Okay. कुठल्या कुठल्या good conductors of heat and electricity example सांगा कोणीतरी? Copper, aluminum. These are the examples of good conductors.
ओके. बॅड कंडक्टरचे एक्झाम्पल सॉलिड मधलं वूड, रबर. रबर, प्लास्टिक. सम सॉलिड्स आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे खडू सारखे टिश्यू. हा, एक्झाम्पल खडू आपण बघितलं. Okay, these are the physical properties. The physical properties depends upon crystal structure. आणि crystallography कशाला म्हणतो आपण? The branch of science which deals with study of physical properties and crystal structure. दोन्ही आपण स्टडी करतोय. फिजिकल प्रॉपर्टीज अँड क्रिस्टल स्ट्रक्चर. कुणाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे. फिजिकल प्रॉपर्टीज अँड क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स इज कॉल्ड एज क्रिस्टलोग्राफी. अजून एकदा रिपीट करतो. डेफिनेशन ऑफ क्रिस्टलोग्राफी. ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ branch of science which deals with study of physical properties and crystalline structure. Property and crystal structure. कुणाचं? crystalline solids. Okay. The branch of science which deals with study of physical properties and crystal structure of crystalline solids is called as crystallography. एक जण तुम्ही ते सांगा मला. डेफिनेशन ऑफ क्रिस्टलोग्राफी. बाकीचे मीट करा. फक्त प्रतीश सांगेल. A16. हा, A16 प्रतीश आहे ना. A16 प्रतीश बामणे. हा, ठीक आहे. 3 वर्ड लक्षात ठेवायचे. पहिला काय काय? फिजिकल प्रॉपर्टी. दुसरा वर्ड काय लक्षात ठेवायचा? क्रिस्टल स्ट्रक्चर. तिसरा वर्ड काय ठेवायचा? क्रिस्टलाइन सॉलिड. तिन्हीचे अरेंजमेंट करून डेफिनेशन सांगायचे मला. हा, The branch of science which deals with the study of the physical properties and crystalline structure of the crystalline solids is called as crystallography. Okay, you are correct. Then first article is introduction to crystal system. Introduction to crystal system. 7 systems. पहिली सिस्टीम कुठली आहे? 7 system. Introduction to crystal system is 7 system is there. What is system number 1? कोण सांगताय? Simple cubic units. Okay, cubic. What are the unit cell characteristics for the cubic? पहिल्यांदा सिस्टीमची नाव सांगा, आपण नंतर जाऊ. ओके, पहिले क्यूबिक झालं. सेकंड Tetragonal. टेट्रागोनल. hexagonal, हेक्सागोनल. थर्ड Trigonal. ट्रायगोनल. octagonal, Monoclinic. Triclinic. ओके, मोनोक्लिनिक ट्रायक्लिनिक. ठीक आहे. अजून पहिले क्यूबिक. orthorhombic, क्यूबिकची युनिट सेल कॅरेक्टरिस्टिक्स. क्यूबिकचे मी 7 6 काढतो इथं. आता बघून सांगू नका म्हणजे झालं. इकडे घेतो पाठीमागे जरा. पहिली क्यूबिक आहे. ठीक आहे, क्यूबिक. Age, length are same. ओके, लेन्थ आर इथं क्यूबिक आहे. क्यूबिकचं. A इज इक्वल टू, दिसते ना स्क्रीनवर? A इज इक्वल टू A is equal to B is equal to A is equal to B is equal to C. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Second one. Tetragonal. Second is tetragonal. Second is tetragonal. पाठीमागे घेतो जरा. टेट्रागोनलची कंडिशन्स काय आहेत? हो, A is equal to B is not equal to C. is not equal to C. इथे बघा, A is equal to B is not equal to C. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 Lambda 90 degree. Okay, and third कुठली आहे? orthorhombic. ऑर्थोगोनल कंडिशन. A is not equal to B is A is not equal to B is not equal to C. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Fourth आहे मोनोक्लिनिक.
A not equal to B not equal to C. B not equal to C. equal to beta Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 नाही degree. गडबड करू नका गडबड करू नका अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 इज नॉट इक्वल not टू equal बीटा to beta. हा नंतर हेक्सागोनलचे काय आहे हो A equal A is equal to B is not equal to C. अल्फा इज इक्वल टू बीटा Alpha is Alpha equal to beta is equal to 90 Also degree. beta is equal Gamma is equal to Gamma is equal 120. gamma is equal to 120. रोम्बोहेड्रल Rhombohedral. A is equal to B is equal to A C is equal to B is equal to C. अल्फा इज इक्वल टू Alpha is equal to beta is equal Is equal to beta is Gamma is not equal to 90 degree. 90 degree. शेवटची सिस्टीम राहिली कुठली राहिली हो हेक्सागोनल हा A is equal to B is equal to not equal to C not equal to Alpha C. is equal to Alpha beta is equal to 90. beta is equal to 90 degree and gamma is gamma equal is to equal to 120 120 degree. degree ओके आता 7 सिस्टीम शेवटचे 2 मिनिटं राहिलेत हा 7 सिस्टीम मध्ये पहिली क्युबिक दुसरी टेट्रागोनल तिसरी ऑर्थोरोम्बिक चौथी मोनोक्लिनिक पाचवी ट्रायक्लिनिक देन ट्रायगोनल आणि हेक्सागोनल हे आपलं फर्स्ट आर्टिकल आहे कशामधलं फर्स्ट आर्टिकल आहे सेकंड चॅप्टर मधलं सेकंड चॅप्टर म्हणजे कुठला आपला आहे हा सेकंड चॅप्टर मधलं फर्स्ट आर्टिकल आहे ठीक आहे देन सेकंड the last 2 minutes are remaining now we'll conclude it here प्रत्येकाने अटेंडन्स लिहिली आहे Yes, sir. अटेंडन्स आली आहे प्रत्येकाची होय सर ओके आणि दुसरी गोष्ट उद्या ज्याला आपण पहिला चॅप्टर आज डिस्कस केला आहे सिमिलरली विल डिस्कस सेकंड युनिट इन टुमॉरो कुठलं डिस्कस करणार आहे आपण क्रिस्टलोग्राफी त्यासाठी 12वीचं केमिस्ट्रीचं पुस्तक आज काढायचं संध्याकाळी हॅलो Okay. संध्याकाळी Yes, उडायचं sir. त्याच्यामध्ये Yes, 7 sir. सिस्टीम काय काय बघायचं मी Okay, सांगतो, sir. लक्षात घ्या काय काय वाचून यायचं उद्या त्याच्यावर मी प्रश्न विचारणार आहे 7 सिस्टीम ब्रायवेस लॅटायसिस झाले ना ब्रायवेस लॅटायसिस हो सर झाले. ओके Oh, sir. नंबर ऑफ atoms per unit Okay, cell sir. SCBCC FCC मधले नंबर ऑफ atoms per unit cell हा. अलग लक्षात नंतर atomic radius झालंय ना 12वीत हो Sir. atomic radius then हो. atomic packing factor Yes. Sir, repeat again. ओके काय काय वाचून यायचं 7 सिस्टीम हा ब्रायवेस लॅटायसिस नंबर ऑफ atoms per unit cell atomic radius coordination number and atomic packing factor एवढे आर्टिकल बघून यायचे उद्या वाचून यायचे थोडेसे विल डिस्कस फर्स्ट डे ठीक आहे हेच पार्ट तुम्हाला आहे सेकंड युनिट मध्ये ओके विल स्टॉप इट Okay, हियर विल कन्क्लूड हियर नाउ Okay, sir. ठीक आहे विल Okay, एंड द okay. मीटिंग Okay. Hmm.